गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या सेशन मध्ये आपण मर्ज सॉर्ट हा पार्ट पाहिला होता. ठीक आहे. मर्ज सॉर्टचं एक्झाम्पल पाहिलं होतं. हाऊ टू सॉर्ट द इलेमेंट युजिंग मर्ज सॉर्ट. मर्जिंग मध्ये काय यूज केलं जातं? डिव्हाइड अँड कॉन्कर ही टेक्निक यूज केली जाते. राईट. त्यानंतर त्याचं आपण काय केलं होतं? अल्गोरिदम्स पाहिले होते. डिवाइड करण्यासाठी कोणतं, जॉईन करण्यासाठी किंवा सॉर्टिंग करण्यासाठी काय केलं होतं. आणि काल आपण त्याचा एक प्रोग्राम पाहिला, दॅट इज सॉर्टिंग द नंबर युजिंग मर्ज सॉर्ट. तो प्रोग्राम पण काल मी तुम्हाला रन करून दाखवला. सो नेक्स्ट सॉर्टिंग टेक्निक्स आहे आता सिलेक्शन सॉर्ट. पाहता नेक्स्ट सॉर्टिंग टेक्निक आहे सिलेक्शन सॉर्ट. कशी सॉर्ट आउट करायची बा? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नंबर्स आहे. पाहता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे नंबर्स आहे 6, 1, 7, 8, 9, 3, 5 आणि 0. पाहता काय नंबर्स आहे बा माझ्याकडे टोटल नंबर्स किती आहे हे बा. माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे आणि ते कसे सॉर्ट आउट करायचे ते नीट समजून घ्या. माझ्याकडे नंबर्स आहे 6, 1, 7, 8, 9, 3, 5, 0. आता हे नंबर सॉर्टिंग करायचे आपल्याला कोणत्या टेक्निक ना? बाय युजिंग सिलेक्शन सॉर्ट. कोणती टेक्निक यूज करायची आहे? बाय युजिंग सिलेक्शन सॉर्ट टेक्निक. एकदम सोपी टेक्निक आहे, इझी टेक्निक आहे. पहा कसं करायचं. याला स्टेप वाईज कसं सॉल्व्ह करायचं बा. फर्स्ट स्टेप्स कसं सॉल्व्ह करायचं. तुमच्या ऍरे मध्ये सर्वात मिनिमम नंबर कोणता आहे? फर्स्ट स्टेप्सला काय करायचं? फर्स्ट स्टेप्सला तुमच्या ऍरे मधला सर्वात मिनिमम नंबर कोणता आहे? फॉर एक्झाम्पल आपल्या याच्यामध्ये सर्वात मिनिमम नंबर कोणता आहे? 0. बरोबर. तर ह्या 0ला कुठं स्वॅप मारायचं? फर्स्ट स्टेपला, म्हणजे फर्स्ट पोझिशनला स्वॅप मारायचं. बाकी सर्व इलेमेंट ऍज इट इज ठेवायचे. म्हणजेच काय का तुमची स्टेप्स काय येईल इथे? तुम्ही स्वॅप केले नंबर, त्यामुळे तुमची स्टेप्स काय येईल? 0, 1, 7, 8, 9, 3, 5 आणि शेवटी तुमचा 6. पहिली स्टेप्स कळाली. काय केलं? पहिल्या स्टेप्सला काय केलं आपण? आपल्या ऍरे मधला सर्वात मिनिमम नंबर जो होता तो नंबर आपण फर्स्ट प्लेसला स्वॅप मारला. बाकीच्या इलेमेंटला आपण हात लावला नाही. सो आपला पहिला इलेमेंट सॉर्ट आउट झाला. तुमचा कोणता? 0th इलेमेंट फर्स्ट प्लेसला आला. नाव सेकंड स्टेप. आता काय करायचं? सेकंड स्टेप्सला काय करायचं? अगेन उरलेले म्हणजे जो सॉर्ट आउट झाला तो सोडून रिमेनिंग याच्यामध्ये मिनिमम इलेमेंट कोणता आहे? तो ऑलरेडी कोणता आहे? 1च आहे. तो ऑलरेडी कोणता आहे? 1च आहे. त्यामुळं तुमची जी स्टेप्स आहे ती कशी येणार? ती येणार तुमची स्टेप्स ऍज इट इज. बरोबर. तुमची स्टेप्स काय येणार? ऍज इट इज येणार. कारण का नेक्स्ट स्टेप्सला जो इलेमेंट तुमचा सॉर्ट आउट व्हायला पाहिजे तो इलेमेंट कोणता झालाय? नेक्स्ट इलेमेंट कोणता आहे? मिनिमम 1 इलेमेंट मिनिमम आहे. सो नेक्स्ट स्टेप्सला तुमचा कोणता झाला? 1 इलेमेंट सॉर्ट आउट झाला. नाव थर्ड स्टेप्स. थर्ड स्टेपला काय करायचं? म्हणजे बा प्रत्येक स्टेपला जो मिनिमम नंबर आहे ना ऍरे मधला थर्ड. आता सपोज फर्स्ट स्टेप्सला काय कम्पेअर केला आपण? फर्स्ट मिनिमम कोणता आहे. सेकंड स्टेपला काय कम्पेअर करणार? सेकंड मिनिमम कम्पेअर करणार. थर्ड स्टेपला मिनिमम कोणता इलेमेंट आहे आपला? सर्वात मिनिमम इलेमेंट आहे आपला 3. सो 3 कोणाबरोबर स्वॅप होईल तुमचा? 7 बरोबर स्वॅप होईल. कोणाबरोबर स्वॅप होईल? 7 बरोबर. सो स्टेप्स काय येईल तुमची स्टेप्स येईल 0, नंतर काय येईल? 1, नंतर येईल 3, नंतर येईल तुमचा 8, नंतर येईल 9, 7,
5 अँड 6. म्हणजेच काय केलं, थर्ड लार्जेस्ट इलेमेंट तुम्ही स्वॅप केला, त्यामुळं तुमचे आता किती इलेमेंट सॉर्ट आउट झाले, तुमचे किती इलेमेंट सॉर्ट आउट झाले टोटल, तुमचे इलेमेंट सॉर्ट आउट झाले पहा, 3 इलेमेंट तुमचे सॉर्ट आउट झाले पहा, 3 इलेमेंट तुमचे सॉर्ट आउट झाले. काय केलं आपण पहिल्या स्टेपमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पुन्हा 3 स्टेप एक्सप्लेन करतो. सिलेक्शन सॉर्ट टेक्निक्स आहे. सिलेक्शन सॉर्ट टेक्निक्स मध्ये तुम्हाला जो डेटा दिलेला असेल त्या डेटा मधला मिनिमम इलेमेंट कोणता आहे तो पहिला पिक करायचा आणि तो कोणत्या स्टेप्सला करायचा, फर्स्ट पोझिशनला स्वॅप केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या लिस्टमध्ये 0 इलेमेंट सर्वात मिनिमम होता, त्यामुळे त्याला तुम्ही स्वॅप केलं फर्स्ट प्लेसला. नाउ सेकंड स्टेपला काय केलं, अगेन तुम्ही सेकंड मिनिमम फाइंड आउट केला, पण सेकंड मिनिमम 1च होता, त्यामुळे तुम्ही स्टेप्स ऍज इट इज ठेवली. नाउ थर्ड स्टेपला थर्ड मिनिमम कोणता आहे तुमचा, 3 आहे, सो तो तुम्ही स्वॅप केला 7 बरोबर, दोन्ही इलेमेंट स्वॅप झाले, सो तुमचा इलेमेंट काय आला 0 1 2. नाउ फोर्थ स्टेपला काय होईल, कोणता इलेमेंट मिनिमम आहे तुमचा इलेमेंट मिनिमम आहे 5, सो कोण कम्पेअर होईल तुमचं 8 आणि 5, कोण कम्पेअर होईल 8 आणि 5, सो 8 आणि 5 तुमचा कम्पेअर झाला, त्यामुळं तुमची लिस्ट काय तयार होईल बरं, तुमची लिस्ट तयार होईल 0 1 3 5 9 7 8 6. म्हणजे तुम्ही कोणते इलेमेंट स्वॅप केले, 5 आणि 8 स्वॅप केला, सो तुमचं काय आलं आन्सर, तुमचं आन्सर आलं आहे, कोणते इलेमेंट सॉर्ट आउट झाले तुमचे, हे पहा एवढे इलेमेंट तुमचे सॉर्ट आउट झाले. बरोबर आहे की नाही, 0 1 आणि कोणता 3 इलेमेंट आणि लास्ट 5 इलेमेंट. नाउ नेक्स्ट 5th नंबरची स्टेप. आता कोणता इलेमेंट कम्पेअर होईल, आता सर्वात मिनिमम कोणता आहे न्यूमेरिक लिस्ट मधला, 9 आणि 6. सो नेक्स्ट टाइम स्वॅप होताना कोणता नंबर होईल, 9 आणि 6 स्वॅप होईल, सो स्टेप्स मध्ये तुमचा नंबर कसे येतील, तुमचे नंबर येतील 0 1 3 5 6 7 8 9. आले सगळे इलेमेंट तुमचे, हे पहा बाय डिफॉल्ट 5th नंबरलाच तुमचं काय झालं, बाय डिफॉल्ट 5th नंबरलाच तुमचे काय झाले, सगळे इलेमेंट असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट आउट झाले. नेक्स्ट टाइम तुम्हाला कम्पेअर करायची गरजच नाहीये. पहा एखाद्याला स्टेप समजली नसेल तर नीट समजून घ्या, मी स्टेप्स पुन्हा एकदा सांगतो, ठीक आहे, पुन्हा एकदा स्टेप्स मी सांगतो, एकच मिनिट फक्त पहा. तुम्हाला नंबर ऑफ इलेमेंट्स दिलेले असणार आहे, मग तो इलेमेंट्स दिल्यानंतर तो डेटा असेल किंवा इलेमेंट्स असतील, जे इलेमेंट्स दिले असतील त्या इलेमेंटसाठी काय करायचंय, फर्स्ट स्टेप्सला फर्स्ट मिनिमम स्वॅप करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डेटा दिलेला आहे 6 1 7 8 9 3 5 0, सो मिनिमम नंबर कोणता आहे आपला 0, तर 0 मी मूव्ह केला फर्स्ट प्लेसला, फक्त तेवढेच 2 नंबर स्वॅप करायचे, बाकीच्या मधल्या नंबर्सला हात लावायचा नाही. ही झाली माझी फर्स्ट स्टेप्स. नाउ सेकंड स्टेपला मी काय करणार, सेकंड स्टेपला मी सेकंड मिनिमम फाइंड आउट केला, तो होता माझा 1, सो त्याला स्वॅप करायची गरजच नव्हती कारण तो सेकंड प्लेसलाच मला ठेवायचा आहे. थर्ड स्टेपला थर्ड मिनिमम कोणता आहे माझा 3, तो मला थर्ड स्टेपला स्वॅप करायचा, तो 3 मी कोणा संग स्वॅप केला 7 बरोबर. फोर्थ स्टेपला माझा मिनिमम कोणता होता, 5th इलेमेंट मिनिमम. म्हणजे काय करायचंय, प्रत्येक स्टेप्सला काय करायचं आपल्याला, मिनिमम इलेमेंट फाइंड आउट करायचा आहे आणि काय करायचं आहे, सिक्वेन्स
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशा प्लेसला काय करत चालायचंय आपल्याला, स्वॅपिंग करत जायचं आहे. समजलं का? ओके, दॅट इज युअर सिलेक्शन सॉर्ट. ओके, सो नेक्स्ट त्याला आपल्याला काय करायचं, अल्गोरिदम आणि फंक्शन्स पाहायचं. ओके, थँक्यू.